केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेत 130वे घटना दुरुस्ती विधेयक मांडलं। घटना दुरुस्ती विधेयकावरनं लोकसभेत गदारोळ। काँग्रेस, एमआयएम आणि समाजवादी पक्षाचा विधेयकाला कडाडून विरोध। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारुण पराभव। शशांक राव यांच्या पॅनलचा सर्वाधिक 14 जागांवर विजय, तर भाजप प्रणित पॅनलचे 7 उमेदवार विजय। ईव्हीएमवर शंका घेणारे आता काय बोलणार? घरी बसणाऱ्या लोकांना मतदारांनीच घरी बसवलंय। बेस्ट पतपेढीच्या निकालावरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचं ठाकरे बंधूंनी राजकारण केलं। निवडणुकीत ठाकरे बंधूंना जनतेनं नाकारलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला। मंत्री संजय शिरसाट यांनी 5000 कोटींचा जमीन घोटाळा केलाय। आमदार रोहित पवारांचा संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप। राज्यात 25 ऑगस्टला वराह जयंती साजरी केली जावी। मंत्री नितेश राणे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणं। सणांना कुणी विरोध केला तर हिंदू समाज अचूक प्रत्युत्तर देईल। नितेश राणेंचा रोख नेमका कुणाकडे? मुंबईसाठी पावसाचा अलर्ट पुन्हा बदलला। मुंबईसाठी हवामान खात्याकडनं ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईतला पावसाचा जोर आता हळूहळू ओसरणार। पुण्यातल्या एकता नगरला पुराचा विळखा। अनेक सोसायटी पाण्याखाली। आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफची पथकं तैनात। पावसामुळे मुठा नदीला रौद्र स्वरूप। आणि सततच्या पावसानं रायगडमधली पाण्याची चिंता मिटली। हेटवणे आणि मोरबे धरण ओव्हरफ्लो। आजूबाजूच्या गावांना पुराचा धोका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।